नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 20 फेब्रुवारी 2025, वार आहे गुरुवार। तर आज आलेला आहे गजानन महाराज प्रकट दिन। आज दिवसभरामध्ये आपल्याला हे 2 शब्द बोलायचे आहे, जेणेकरून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल। त्यासोबतच आज गजानन महाराजांना त्यांचा आवडीचा नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करायचा आहे। तर तो कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, त्यासोबतच गजानन महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आज दिवसभरामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर आज दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या सेवा गजानन महाराजांच्या करायला जमतील तर त्या सेवा तुम्ही करू शकता। काही सोप्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे। तर बघा, माघ वद्य सप्तमी म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथे शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले होते आणि हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो। गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरसूराजू आणि रामराजू या लेखकाने आद्रायोगुले या नावाच्या एका पुस्तकामध्ये लिहिले आहे की ते एक तेलंगी ब्राह्मण होते। गजानन महाराज हे परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे संत होते। गण गण गणात बोते हा त्यांनी दिलेला सर्वात महान मंत्र आहे। वराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचं गाव आहे आणि त्या दिवशी शेगावामध्ये पातुरकरांच्या घरी मुलांच्या शांतीचा कार्यक्रम होता। घरामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत होत्या, उष्ट्या पत्रावळी उकरड्यावर टाकल्या जात होत्या आणि दुपारची वेळ होती आणि अचानकच एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले आणि त्या पत्रावळीतील उष्ट अन्न ते खाऊ लागले आणि त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हते, फक्त त्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी एक लोटा होता आणि एक चिलीम होती। चेहऱ्यावर समाधान, शांतता होती आणि ते कुठल्या तरी तंद्रीत होते व ते उष्ट अन्न ते खात होते। आणि त्यावेळीसच रस्त्याने दामोदरपंत आणि बंकटलाल हे रस्त्याने जात होते आणि त्यांचं लक्ष त्या तरुणाकडे गेले आणि त्यांना त्याला बघून कोणी विक्षिप्त असेल असं वाटलं आणि त्या तरुणाच्या मुद्रा बघून हा कोणी साधू पुरुष आहे असं देखील वाटलं आणि कदाचित त्याला भूक लागली असणार असं त्यांना वाटलं। आणि त्यानंतर त्यांनी पातुरकरांकडनं पंचपक्वान्न आणलं आणि त्या तरुणासमोर ठेवलं आणि ते खाण्याचा आग्रह केला आणि त्या तरुणाने ते सर्व पंचपक्वान्न एकत्र करून खाल्ले आणि नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी त्यांनी पिले। तर दामोदरपंत त्यांना म्हणाले की पाणी घाण आहे, ते पिऊ नका। तर त्यावर ते म्हणाले, घाण स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच, उष्ट आणि खरकटेपण आणि पंचपक्वान्न देखील दोन्हीही एकच। सर्व सृष्टीमध्ये परमेश्वर आहे आणि घाण पाणी म्हणजेच परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर आणि पिणारा त्याहून देखील काही वेगळा नसतो तर तोही परमेश्वरच आहे। आणि हे ऐकताच बंकटलालांना खात्री पटली की हा कोणीतरी तेजस्वी माणूस आहे, साधू पुरुष आहे आणि त्या दोघांनी देखील त्या तरुणाचे पाय धरले आणि त्यानंतर ते लगेचच अदृश्य झाले। तर ते तेजस्वी पुरुष कोण होते, तर ते दुसरे कोणी नसून गजानन महाराज होते। त्यामुळे गजानन महाराजांची ख्याती खूप मोठी होती। बऱ्याच जणांना त्याचे खूप चांगले अनुभव देखील आलेले आहे आणि त्यामुळेच हा दिवस जो आहे तर तो गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा करत असतो आपण। तर आज तुमच्या देवघरामध्ये गजानन महाराजांची किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्याची तुम्ही पूजा सेवा करू शकता। या दिवशी न चुकता आपल्याला हा एक नैवेद्य देखील गजानन महाराजांना अर्पण करायचा आहे। तर हा नैवेद्य गजानन महाराजांचा अतिशय आवडीचा नैवेद्य होता। तर पिठलं भाकरी, कांदा, मिरचीचा ठेचा आणि शिरा, तर हा नैवेद्य घरीच आपल्याला संध्याकाळी बनवून स्वामींच्या किंवा गजानन महाराजांच्या फोटोसमोर आपल्याला ठेवायचा आहे। काही वेळ ठेवून तो प्रसाद म्हणून घरामध्ये सर्वांनी खायचा आहे। तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा, खूप शुभ दिवस आहे। तर अवश्य तुम्ही आज गजानन महाराजांची कोणती तरी तुम्हाला जी काही सेवा करायला जमेल तर ती सेवा, तर आज संध्याकाळी आवर्जून त्यांना पिठलं भाकरी आणि कांदा आणि मिरचीचा ठेच्याचा नैवेद्य हा अर्पण करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।